नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महेश व्हॅल्यू एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 2025 चालू घडामोडी याच्यावरील प्रश्नसंच बघणार आहोत. हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न असणार आहेत, जे येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत. जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला आपण बघूयात. सी.पी. राधाकृष्ण कितव्या क्रमांकाचे भारताचे उपराष्ट्रपती बनलेले आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. सी.पी. राधाकृष्ण हे भारताचे 15वे उपराष्ट्रपती बनलेले आहेत. प्रश्न क्रमांक 2. हॉलिवूड वॉक ऑफ फेम 2024 सन्मानासाठी निवड झालेली पहिली भारतीय अभिनेत्री कोण? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी. दीपिका पदुकोण. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3. 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक शिक्षण अनिवार्य करणारे पहिले राज्य कोणते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. केरळ. केरळ या राज्यामध्ये 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक शिक्षण अनिवार्य केलेले आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4. भारतातील पहिली AI आधारित रिअल टाइम फॉरेस्ट सिस्टम सुरू करणारे राज्य कोणते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए. मध्य प्रदेश. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5. भारतातील पहिले AI विद्यापीठ कोठे बांधले जाईल? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी. महाराष्ट्र. भारतातील पहिले AI विद्यापीठ कोठे बांधले जाणार आहे? तर महाराष्ट्र या राज्यामध्ये बांधले जाणार आहे. प्रश्न क्रमांक 6. भारतातील पहिले जागतिक शांतता केंद्र कोठे बांधले गेले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. गुरुग्राम. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7. जगातील पहिले 3D प्रिंटेड स्टेशन कोणत्या देशाने बांधले? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी. जपान. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8. भारतातील पहिले विस्टोडम जंगल सफारी ट्रेन कोणत्या राज्य सरकारच्या सहकार्याने सुरू झाली? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए. उत्तर प्रदेश. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9. भारतातील पहिले आंतरराज्यीय चित्ता कॉरिडॉर कोणत्या 2 राज्यांमध्ये बांधले जाईल? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी. मध्य प्रदेश आणि राजस्थान. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10. भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे सागरी पूल कुठे आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी. रामेश्वरम. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला भेट देणारा पहिला भारतीय अंतर्वीर कोण आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. शुभांशु शुक्ला. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12. सेमीकंडक्टर धोरण लागू करणारे भारतातील राज्य कोणते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी. गुजरात. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13. समुद्रावर भारतातील पहिला काचेचा पूल कुठे बांधण्यात आला? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. कन्याकुमारी. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14. समान नागरी संहिता लागू करणारे स्वतंत्र भारतातील पहिले राज्य कोणते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए. उत्तराखंड. प्रश्न क्रमांक 15. उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे भारताचे कितव्या क्रमांकाचे उपराष्ट्रपती होते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16. 1 ऑगस्ट 2025 रोजी भारतीय नौदलाचे 47वे उपप्रमुख कोण बनले आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे दिनेश कुमार. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 17. जुलै 2025मध्ये कोणत्या देशाच्या राष्ट्रपतींनी पंतप्रधान मोदींना राष्ट्रीय पुरस्कार दिला? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18. हॉकीमध्ये पोलिग्रेस मॅजिक स्किल पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू कोण आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए. दीपिका शेरावत. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19. जून 2025 रोजी RAWचे नवे प्रमुख कोण बनले आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी. पराग जैन. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20. जुलै 2025मध्ये RPFच्या पहिल्या महिला DG कोण बनले आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. सोनाली मिश्रा. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला येणारे सर्व व्हिडिओ हे पाहायला भेटतील.